Hello everyone, let's start learning daily use English words. And our first word is cast. It's cast. Cast means निवड करणे, फेकणे, टाकणे. Cast means निवड करणे, फेकणे किंवा टाकणे. तर निवड करणे म्हणजे काय? तर एखादा चित्रपट, नाटक वगैरेसाठी पात्रांची निवड करणे म्हणजे एखादी भूमिका सादर करण्यासाठी किंवा त्या भूमिकेसाठी कलाकार निवडणे मीन्स कास्ट करणे किंवा निवड करणे. तर सेंटेन्स बघा. शी कास्ट अ क्विक लुक इन द मिरर. शी कास्ट अ क्विक लुक इन द मिरर. तिने आरशात एक द्रुत नजर टाकली म्हणजे पटकन नजर टाकली. नेक्स्ट सेंटेन्स. शी हॅज बीन कास्ट फॉर द रोल. शी हॅज बीन कास्ट फॉर द रोल. तिला या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे किंवा तिला या भूमिकेसाठी निवडण्यात आले आहे. शी हॅज बीन कास्ट फॉर द रोल. नेक्स्ट वर्ड कास्ट. तर इथे स्पेलिंग बघा. पहिलं जे स्पेलिंग आहे ते CAST. इट्स कास्ट मीन्स निवड करणे, फेकणे किंवा टाकणे. अँड दिस वर्ड इज ऑल्सो कास्ट बट स्पेलिंग इज डिफरंट. CASTE. इट्स कास्ट. कास्ट मीन्स जात. He was born in the lowest caste. He was born in the lowest caste. त्यांचा जन्म सर्वात खालच्या जातीत झाला. कास्ट मीन्स जात. नेक्स्ट कासल. इट्स कासल. कासल मीन्स किल्ला, वाडा. कासल मीन्स किल्ला, वाडा म्हणजे उंच भिंती असणारी, बुरुज असणारी आणि शत्रूच्या मारांपासून लोकांचे रक्षण करणारी मोठी इमारत मीन्स कासल. लेट्स गो टू सी द कासल. लेट्स गो टू सी द कासल. चला वाडा बघायला जाऊया. कासल मीन्स किल्ला, वाडा. कॅज्युअल. इट्स कॅज्युअल. कॅज्युअल मीन्स सहज, अनौपचारिक. कॅज्युअल मीन्स सहज, अनौपचारिक. सेंटेन्स. They have a casual attitude towards safety. They have a casual attitude towards safety. सुरक्षेबाबत त्यांची अनौपचारिक वृत्ती आहे. कॅज्युअल मीन्स सहज, अनौपचारिक. नेक्स्ट इट्स कॅज्युअल्टी. इट्स कॅज्युअल्टी. कॅज्युअल्टी मीन्स जखमी, अपघातग्रस्त. कॅज्युअल्टी मीन्स जखमी, अपघातग्रस्त म्हणजे काय? तर युद्धात किंवा अपघातात मेलेला किंवा जखमी झालेला माणूस किंवा अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांवर तातडीने उपचार करण्यासाठी दवाखान्यामध्ये असलेला भाग म्हणजे कॅज्युअल्टी. ही वॉज ॲडमिटेड टू द कॅज्युअल्टी वॉर्ड. ही वॉज ॲडमिटेड टू द कॅज्युअल्टी वॉर्ड. त्याला अपघातग्रस्त वॉर्डात दाखल करण्यात आले. नेक्स्ट सेंटेन्स. शी रीड द कॅज्युअल्टी लिस्ट. तिने अपघाताची यादी वाचली. कॅज्युअल्टी मीन्स जखमी, अपघातग्रस्त म्हणजे युद्धात किंवा अपघातात मृत्युमुखी पडलेला किंवा जखमी झालेला माणूस किंवा अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांवर पटकन उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये असलेला भाग म्हणजे कॅज्युअल्टी. नेक्स्ट वर्ड कॅट. इट्स कॅट. कॅट मीन्स मांजर. कॅट मीन्स मांजर. नेहा लाईक्स कॅट. नेहाला मांजर आवडते. नेहा लाईक्स कॅट. नेहाला मांजर आवडते. नेक्स्ट कॅटलॉग. इट्स कॅटलॉग. कॅटलॉग मीन्स यादी. कॅटलॉग मीन्स यादी. द कॅटलॉग गिव्ज अ फुल डिस्क्रिप्शन ऑफ ईच प्रोडक्ट. द कॅटलॉग गिव्ज अ फुल डिस्क्रिप्शन ऑफ ईच प्रोडक्ट. कॅटलॉग प्रत्येक उत्पादनाचे संपूर्ण वर्णन देते. कॅटलॉग मीन्स यादी. नेक्स्ट कॅच. इट्स कॅच. कॅच मीन्स झेलणे, पकडणे. कॅच मीन्स झेलणे, पकडणे. द पोलीस कॅच द थीफ. द पोलीस कॅच द थीफ. पोलीस चोराला पकडतात. कॅच मीन्स झेलणे, पकडणे. नेक्स्ट कॅटेगरी. इट्स कॅटेगरी. कॅटेगरी मीन्स श्रेणी, वर्गीकरण.
Category means श्रेणी, वर्गीकरण. Sentence. Each category has several subsections. Each category has several subsections. प्रत्येक श्रेणीमध्ये अनेक उपविभाग आहेत. Category means श्रेणी, वर्गीकरण. Next. Cater. It's cater. Cater means पुरवणे, गरज पूर्ण करणे. Cater means पुरवणे, गरज पूर्ण करणे. मीन्स एखाद्याला हवे असेल ते देणे किंवा त्याची गरज भागविणे मीन्स cater. Cabin staff will cater to your every need. Cabin staff will cater to your every need. केबिन कर्मचारी तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतील. Cater means पुरवणे, गरज पूर्ण करणे. Next. Cattle. It's cattle. Cattle means गाई गुरे, गुरे ढोरे. Cattle means गाई गुरे, गुरे ढोरे. Cattle are grazing in the field. Cattle are grazing in the field. गुरे शेतात चरत आहेत. Cattle means गाई गुरे, गुरे ढोरे. Next. Cauliflower. It's cauliflower. Cauliflower means फुलगोबी. Cauliflower means फुलगोबी. I don't like cauliflower. I don't like cauliflower. मला फुलगोबी आवडत नाही. Cauliflower means फुलगोबी. Next. Cause. Cause means कारण, निमित्त. Cause means कारण, निमित्त. Cancer is the cause of her death. Cancer is the cause of her death. कर्करोग हे तिच्या मृत्यूचे कारण आहे. Now you will say cause means कारण and because means also कारण. Then what is the difference between because and cause? The difference between because and cause is because is a conjunction and cause is a verb. Means because हे काय आहे? कंजंक्शन आहे, म्हणजे उभयान्वयी अव्यय आहे जे दोन वाक्यांना जोडते. म्हणजेच काय करते तर एखादी गोष्ट का घडली किंवा का घडत आहे किंवा एखादी व्यक्ती एखादी गोष्ट करते तर ती का करते याच्या पाठीमागचं कारण सांगण्यासाठी बिकॉज हा वर्ड यूज केला जातो. आणि कॉज काय आहे तर वर्ब आहे, म्हणजे एखाद्या गोष्टीमागील किंवा घटनेमागील कारणाचा संदर्भ देण्यासाठी कॉज हा वर्ड यूज केला जातो. एक्झाम्पल्स पहा. शी इज हॅपी because she passed her exam. She is happy because she passed her exam. म्हणजे या सेंटेन्समध्ये बघा दोन सेंटेन्सेस आहेत वेगळे वेगळे. एक तर शी इज हॅपी म्हणजे ती आनंदी आहे अँड शी पास्ड हर एक्झाम म्हणजे तिने तिची परीक्षा उत्तीर्ण केली. या दोन सेंटेन्सेसना बिकॉज या वर्डनी जोडलेलं आहे, म्हणजे तिच्या हॅपी असण्या पाठीमागचं कारण काय आहे हे बिकॉज या वर्डनी सांगितलं आहे. अँड सेकंड सेंटेन्स इज हेवी रेन कॅन कॉज फ्लोडिंग. हेवी रेन कॅन कॉज फ्लोडिंग म्हणजे मुसळधार पाऊस पुराचं कारण असू शकते. मुसळधार पाऊस पुराचं कारण असू शकतं किंवा पुराचं निमित्त काय असू शकतं तर हेवी रेन असू शकतं. जसे की आत्ताच आपण एक सेंटेन्स पाहिलं होतं, कॅन्सर इज द कॉज ऑफ हर डेथ म्हणजे कर्करोग हे तिच्या मृत्यूचे कारण आहे. म्हणजे कॉज हे काय केलं जातं ॲज अ वर्ब यूज केलं जातं आणि बिकॉज हे ॲज अ कंजंक्शन म्हणून यूज केलं जातं. नाव नेक्स्ट वर्ड इज कॉशन. इट्स कॉशन. कॉशन मीन्स खबरदारी, सावधगिरी, ताकीद देणे किंवा सावध करणे. कॉशन मीन्स खबरदारी, सावधगिरी, ताकीद देणे किंवा सावध करणे. कॉशन इज द कीपर ऑफ सेफ्टी. कॉशन इज द कीपर ऑफ सेफ्टी. सावधगिरी हा सुरक्षेचा रक्षक आहे. कॉशन मीन्स खबरदारी, सावधगिरी, ताकद देणे किंवा सावध करणे. नेक्स्ट. इट्स केव. केव. केव मीन्स गुहा. केव मीन्स गुहा. वेअर इज द एंट्रन्स टू द केव. वेअर इज द एंट्रन्स टू द केव. गुहेचे प्रवेशद्वार कोठे आहे. केव मीन्स गुहा. नेक्स्ट.
cease. It's cease. Cease means थांबणे, थांबवणे, बंद करणे. Cease means थांबणे, थांबवणे, बंद करणे. Cease the shop immediately. Cease the shop immediately. दुकान ताबडतोब बंद करा. Cease means थांबणे, थांबवणे, बंद करणे. Next, ceiling. It's ceiling. Ceiling means छत. Ceiling means छत. A lamp is hanging from the ceiling. A lamp is hanging from the ceiling. छताला एक दिवा लटकलेला आहे. Ceiling means छत. Celebrate. It's celebrate. Celebrate means साजरा करणे. Celebrate means साजरा करणे. We will celebrate your birthday together. We will celebrate your birthday together. आपण तुमचा वाढदिवस एकत्र साजरा करू. Celebrate means साजरा करणे. Next, celebrity. It's celebrity. Celebrity means celebrity, ख्यातनाम व्यक्ती. म्हणजे चित्रपट, संगीत, लेखन किंवा खेळ यांसारख्या क्षेत्रात किंवा व्यवसायात प्रसिद्ध असलेली व्यक्ती means celebrity. She became a celebrity overnight. She became a celebrity overnight. ती रातोरात सेलिब्रिटी झाली. Celebrity means सेलिब्रिटी, ख्यातनाम व्यक्ती. Next, celibacy. It's celibacy. Celibacy means ब्रह्मचर्य. Celibacy means ब्रह्मचर्य. She took a vow of celibacy. She took a vow of celibacy. म्हणजे तिने ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली. Celibacy means ब्रह्मचर्य. Next, Celsius. It's Celsius. Celsius means Celsius. म्हणजे तापमान मोजण्याचे एक परिमाण. म्हणजे यामध्ये काय तर 0 डिग्रीला पाणी गोठते किंवा 100 डिग्रीला ते उकळते अशासाठी जे वापरला जातो वर्ड तो म्हणजे काय तर सेल्सियस. द टेम्परेचर टुनाईट विल फॉल टू 7 डिग्री सेल्सियस. द टेम्परेचर टुनाईट विल फॉल टू 7 डिग्री सेल्सियस मीन्स आज रात्रीचे तापमान 7 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाईल. सेल्सियस मीन्स सेल्सियस. नेक्स्ट, सिमेंट. इट्स सिमेंट. सिमेंट म्हणजे काय तर इमारतीच्या बांधकामात विटा जोडण्यासाठी किंवा भिंतींना प्लास्टर करण्यासाठी जी राखाडी रंगाची पावडर वापरली जाते त्याला काय बोलतात सिमेंट. डोंट वॉक ऑन द वेट सिमेंट. डोंट वॉक ऑन द वेट सिमेंट. ओल्या सिमेंटवर चालू नका. सिमेंट मीन्स सिमेंट. नेक्स्ट, सेमेट्री. इट्स सेमेट्री. सेमेट्री मीन्स स्मशानभूमी. सेमेट्री मीन्स स्मशानभूमी. The cemetery is surrounded by trees and shrubs. The cemetery is surrounded by trees and shrubs. स्मशानभूमी झाडे झुडपांनी वेढलेली आहे. Cemetery means स्मशानभूमी. Next, central. It's central. Central means मध्यवर्ती, केंद्रीय. Central means मध्यवर्ती, केंद्रीय. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मध्यभागी किंवा केंद्रस्थानी असे म्हणजे मध्यवर्ती किंवा केंद्रीय. ही लिव्ज इन सेंट्रल मुंबई. ही लिव्ज इन सेंट्रल मुंबई. तो मध्य मुंबईत राहतो. सेंट्रल मीन्स मध्यवर्ती, केंद्रीय. नेक्स्ट, सेंटर. इट्स सेंटर. सेंटर मीन्स केंद्र. सेंटर मीन्स केंद्र. The library is in the center of the city. The library is in the center of the city. वाचनालय शहराच्या मध्यभागी आहे. Center means केंद्र. Next, it's century. Century means शतक. Century means शतक म्हणजे 100 वर्षाचा काळ किंवा 100 धावा means century. It was built in the 18th century. It was built in the 18th century. हे 18व्या शतकात बांधले गेले. Century means शतक म्हणजे 100 वर्षांचा काळ किंवा 100 धावा.
Next, cereal. It's cereal. Cereal means तृणधान्य. Cereal means तृणधान्य म्हणजे ज्या गोष्टींपासून पीठ करता येते, जसे की गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी किंवा नाचणी या ज्या वस्तू आहेत किंवा ही जी पिकं आहेत त्यांचं काय करू शकतो आपण, या धान्यांपासून आपण पीठ बनवू शकतो. याची डाळ करता येत नाही म्हणून हे काय आहे, तृणधान्य. सिरियल मीन्स तृणधान्य. व्हीट, बार्ली अँड राय आर सिरियल्स. व्हीट, बार्ली अँड राय आर सिरियल्स म्हणजे गहू, बार्ली आणि राई ही तृणधान्ये आहेत. सिरियल मीन्स तृणधान्य म्हणजे ज्या धान्यापासून आपण पीठ करू शकतो किंवा ज्या धान्याची आपण डाळ बनवू शकत नाही अशी धान्य मीन्स सिरियल, तृणधान्य. नेक्स्ट, इट्स सेरिमनी. सेरिमनी. सेरिमनी मीन्स समारंभ, सोहळा किंवा पवित्र विधी. सेरिमनी मीन्स समारंभ, सोहळा, पवित्र विधी. There was a huge crowd to watch the ceremony. There was a huge crowd to watch the ceremony. सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सेरिमनी मीन्स समारंभ, सोहळा. नेक्स्ट, सर्टन. इट्स सर्टन. सर्टन मीन्स निश्चित, नक्की. सर्टन मीन्स निश्चित, नक्की. It is almost certain that unemployment will increase this year. It is almost certain that unemployment will increase this year. यंदा बेरोजगारी वाढणार हे जवळपास निश्चित आहे. Certain means निश्चित, नक्की. Next, certainly. It's certainly. Certainly means नक्कीच, निश्चितपणे. Certainly means नक्कीच, निश्चितपणे. That car certainly goes fast. That car certainly goes fast. ती गाडी नक्कीच वेगाने जाते. Certainly means नक्कीच, निश्चितपणे. Next, certificate. It's certificate. Certificate means प्रमाणपत्र. Certificate means प्रमाणपत्र म्हणजे एखादी गोष्ट खरी आहे किंवा बरोबर आहे हे सांगणारे अधिकृत कागदपत्र किंवा प्रमाणपत्र, दाखला मीन्स सर्टिफिकेट. कंपनी वॉन्ट्स ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट. कंपनी वॉन्ट्स ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट. कंपनीला मूळ पदवी प्रमाणपत्र हवे आहे. सर्टिफिकेट मीन्स प्रमाणपत्र. नेक्स्ट, चेन. इट्स चेन. चेन मीन्स साखळी, माळ. चेन मीन्स साखळी, माळ किंवा जोडलेल्या वस्तूंची किंवा माणसांची रांग किंवा माणसांची तयार केलेली एक साखळी. चेन मीन्स साखळी, माळ. शी वोर अ गोल्ड चेन अराउंड हर नेक. शी वोर अ गोल्ड चेन अराउंड हर नेक. तिने गळ्यात सोन्याची चेन घातली होती. चेन मीन्स साखळी, माळ. नेक्स्ट, चेअर. इट्स चेअर. चेअर मीन्स खुर्ची. चेअर मीन्स खुर्ची. पुट द चेअर आउटसाइड. पुट द चेअर आउटसाइड. खुर्ची बाहेर ठेवा. चेअर मीन्स खुर्ची.